नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एक सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर आणि ज्यामध्ये आजचा आहे सेकंड लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर तुम्ही फ्री नोटसाठी आपलं बायोकिरण हे ऍप जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवरती जाऊन बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल करा. ज्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बायोलॉजीच्या रिलेटेड नोट्स ज्या आहेत तर त्या मिळून जातील, ज्याच्यामध्ये 2 एक्सरसाइज दिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट एक्सरसाइज जी आहे तर ती इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टेट बोर्ड पॅटर्नने दिलेले आहेत आणि सेकंड एक्सरसाइज जी दिलेली आहे तर ती त्या चॅप्टरवरती आलेले MST-CET आणि नीट या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असलेले क्वेश्चन त्याचबरोबर PYQ दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या 2 एक्सरसाइजचा नक्की फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आजच्या या सेशनला स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट. सगळ्यात सुरुवातीला इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर मेजर अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर म्हणजेच काय तर नॉन लिव्हिंग फॅक्टर किंवा त्यालाच म्हटलं जातं इडॅफिक फॅक्टर. आता बघा, हे जे फॅक्टर्स आहेत, पहिली गोष्ट फॅक्टरचाच मिनिंग होतो जेव्हा फॅक्टर वर्ड येतो तर तेव्हा समजून घेतलं जातं की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल किंवा नॉन लिव्हिंग बद्दल काहीतरी बोललेलं. आता बघा, अबायोटिक फॅक्टर्स जर फॉर्म्स जर असतं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आलं असतं आणि फॅक्टर म्हणून असं कन्सिडर होतं की नॉन लिव्हिंग. ओके, सो इथे काय विचारले तर मेजर अबायोटिक फॅक्टर. आता अबायोटिकचा मिनिंग सुद्धा नॉन लिव्हिंगच होतो. ओके, मग असे कुठले फॅक्टर्स आहेत जे रिस्पॉन्सिबल आहे ह्युमन काइंडसाठी किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी? तर त्यातला पहिला आहे दॅट इज द टेम्परेचर. सो इट इज द मोस्ट इकॉलॉजिकली रिलेव्हंट इन्व्हायरमेंटल फॅक्टर. So average temperature on land varies from sub-zero level in polar areas and high altitude upward up to the 50 degree Celsius tropical desert in the summer. सो काय होतं, काहींमध्ये तर निगेटिव्ह टेम्परेचर आहे, काहींमध्ये 50 पर्यंत टेम्परेचर आहे, 55 पर्यंत टेम्परेचर आहे. सो टेम्परेचर ऑल्सो व्हॅरीज सीझनली. प्रत्येक सीझन मध्ये टेम्परेचर व्हॅरी होतं. सो इट डिक्रीजेस प्रोग्रेसिव्हली फ्रॉम द इक्वेटर टुवर्ड द पोल्स अँड फ्रॉम प्लेन टू द माउंटन टॉप. सो प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर व्हॅरी होतं, प्रत्येक सीझनला टेम्परेचर व्हॅरी होतं. सो देअर आर सम युनिक हॅबिटॅट सच ॲज हॉट स्प्रिंग. आणि हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे जे झरे असतात तर त्याचं टेम्परेचर जवळपास 80 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. आणि जे डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स असतात म्हणजे समुद्रात खोलमध्ये जे काही गरम पाणी असतं तर त्याचं टेम्परेचर जे असतं तर ते जवळपास 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. सो अँबियंट टेम्परेचर affect that enzyme kinetics of the cell, thus the entire metabolism activity and other physiology of the organism. काय होतं तर जे टेम्परेचर चेंज होतं तर त्याच्यामुळे बॉडीच्या ओव्हरऑल इफेक्ट वरती, मेटाबॉलिझम वरती, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी वरती इम्पॅक्ट होत असतो. सो ओनली फ्यू ऑर्गॅनिझम्स कॅन टॉलरेट अँड थ्रिव्ह इन द वाईड रेंज ऑफ टेम्परेचर अँड नोन ॲज अ युरिथर्मल. सो ज्यांच्यामध्ये वाईड टेम्परेचर रेंज टॉलरेट करण्याची कॅपॅसिटी असते त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो युरिथर्मल ऑर्गॅनिझम. बट अ वास्ट मेजॉरिटी ऑफ देम आर रेस्ट्रिक्टेड टू द नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. मात्र खूप सारे ऑर्गॅनिझम असे आहेत की जे खूप मोठ्या वाईड रेंजला टेम्परेचरच्या वाईड रेंजला टॅकल नाही करू शकत. मग असे जे ऑर्गॅनिझम असतात जे नॅरो रेंज ऑफ टेम्परेचरला टॅकल करतात किंवा तिथे रेस्ट्रिक्टेड असतात सो त्यांना म्हटलं तर स्टिनोथर्मल. या दोन्ही वर्डवरती लक्षात ठेवा, याच्यावरती स्टेट बोर्डला 1 मार्क क्वेश्चन विचारला जातो. युरिथर्मल अँड स्टिनोथर्मल. देन पुढे दिलेलं आहे आपल्याला बघा सेकंड अबायोटिक फॅक्टर दॅट इज द वॉटर. सेकंड जो फॅक्टर आहे तर तो वॉटर. सो अबिलिटी ऑफ वॉटर इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द ऑर्गॅनिझम. कारण जिथे वॉटर अवेलेबल असतं तिथेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जास्त असतात. जिथे वॉटरच अवेलेबल नाही आहे तर तिथे त्यांचा नंबर कमी असतो. सो ॲज वी नो दॅट द लाईफ ऑन अर्थ ओरिजिनेट इन द वॉटर. आणि आपण इव्होल्युशन चॅप्टर मध्ये शिकलोय की लाईफचं ओरिजिन जे झालेलं आहे तर ते अर्थ मध्ये वॉटरमध्ये झालेलं आहे. सो इट्स अवेबिलिटी is so limited in desert that only special adaptation are required to survive there. आणि डेझर्ट कंडिशन मध्ये याचं अमाऊंट जे आहे तर ते खूप कमी असतं आणि त्यामुळे तिथे काही स्पेशल अडॅप्टेशन्स तिथल्या ऑर्गॅनिझम मध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी झालेले आहेत. सो द प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स आर ऑल्सो हेविली डिपेंडेंट ऑन वॉटर.
आणि जे काही प्रोडक्शन असतं, डिस्ट्रीब्युशन असतं प्लांटचं, तर ते सुद्धा डिपेंड असतं वॉटरवरती. सो द ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन water bodies such as ocean, lakes, rivers have their own water related problems. आणि जे काही वॉटर बॉडीज मध्ये राहणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. फॉर aquatic organism, the chemical composition and pH of water are important. काय आहे aquatic organism साठी? तर त्या वॉटरचं केमिकल कंपोजिशन आणि त्याचा पीएच खूप जास्त मॅटर करतो त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी. सो द डिझॉल्व सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन दॅट मेजर्ड ॲज अ सॅलिनिटी ॲज पर पार्ट 1000 पीपीटीच्या मेजरमध्ये सॅलिनिटी मेजर केली जाते, म्हणजे त्याच्यात साल्ट कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर ते. सो इज लेस दॅन 5 पीपीटी दॅट इज द पार्ट पर 1000 इन फ्रेश वॉटर ऑफ स्टीम. जे फ्रेश वॉटरमध्ये सॅलिनिटीचं अमाऊंट किती असतं? 5 पार्ट पर 1000. लेक अँड रिव्हर आर 30 to 35 पीपीटी. And in the sea and ocean, it may go up 100 ppt of some hypersaline lagoons. जे हायपरसलाईन लगून्स असतात तर त्यांच्यामध्ये जवळपास हे 100 पीपीटी पर्यंत याचं कॉन्सन्ट्रेशन जातं, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जात असतं. सो सम ऑर्गॅनिझम्स आर टॉलरेट फॉर वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी. दोज ऑर्गॅनिझम नोन ॲज अ युरिहलाईन ऑर्गॅनिझम. सो ज्यांच्यामध्ये वाईल्ड रेंज ऑफ सॅलिनिटी टॅकल करण्याची, टॉलरेट करण्याची ॲबिलिटी असते, सो त्यांना म्हटलं तर युरिहलाईन. बट सम अदर्स आर रेस्ट्रिक्टेड टू दिस नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटी कॉल्ड ॲज अ स्टिनोहलाईन. सो ज्यांच्यामध्ये नॅरो रेंज असते सॅलिनिटीला टॅकल करण्याची, टॉलरेट करण्याची, सो त्याला म्हटलं जातं स्टिनोहलाईन ऑर्गॅनिझम. सो मेनी फ्रेश वॉटर animals cannot live for long in sea water and vice versa because of these osmotic problems. So they will face. आणि काही ऑर्गॅनिझम असतात जे फ्रेश वॉटरमध्ये त्यांना जर परत फ्रेश वॉटरचे अॅनिमल जर ओशनिक वॉटरमध्ये टाकले, सॉल्ट वॉटरमध्ये टाकले, किंवा सॉल्ट वॉटरचे ऑर्गॅनिझम जर फ्रेश वॉटरमध्ये टाकले तर मात्र त्यांना ऑस्मोटिक प्रॉब्लेम्स होतो आणि त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. The next factor आहे abiotic factor, that is the light. So third abiotic factor, major abiotic factor, that is the light. So plant use light for photosynthesis. ऑलरेडी आपण शिकलेलो आहे 11th मध्ये फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये. सो विच इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर द एंटायर इकोसिस्टीम. आणि पूर्ण इकोसिस्टीमसाठी लाईट हा एकमेव मेजर एनर्जी सोर्स आहे. सो फोटोसिंथेसिस कॅन अकर ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. फोटोसिंथेसिस जे होतं तर ते फक्त सनलाईट मध्ये होतं. सो मेनी स्पेसीज ऑफ स्मॉल प्लांट्स, herb and shrub growing on forest floor are adapted to perform photosynthesis optimally under very low light condition. So because they are constantly overshadowed by tall trees. काय होतं? जनरली मोठे प्लांट जे असतात फॉरेस्टमध्ये तर ते जमिनीवरती असलेल्या गवतांवरती सावली करून धरतात आणि त्याच्यामुळे खाली असलेले जमिनीवरती असणारे जे छोटे हर्ब असतील, श्रब असेल, तर त्यांच्यावरती सावली असल्यामुळे त्यांना खूप कमी लाईट मिळतो, पण तरी सुद्धा ते त्या लाईटमध्ये अडॅप्ट झालेले आहेत फोटोसिंथेसिससाठी. ओके. फॉर ॲनिमल टू diurnal and seasonal variation in light intensity and duration, that is the photoperiod, are close for timing their foraging. So reproductive and migratory activities, the availability of light on land is closely linked with that the temperature, since the sun is source for both. जनरली टेम्परेचर जो आहे, टेम्परेचरसाठी आणि लाईटसाठी दोन्हीचा पण सोर्स काय तर सन आहे. आणि त्यामुळे खूप सारे ॲनिमल काय करतात तर जिथे जास्त लाईट असेल, जिथे जास्त फोटो पिरियड असेल, तर तिथे मायग्रेट करतात फॉर दी पर्पज ऑफ रिप्रोडक्शन. ओके. आणि त्यामुळे खूप सारे मायग्रेटरी ॲनिमल्स आपण बघत असतो. नेक्स्ट मेजर अबायोटिक फॅक्टर, दॅट इज द सॉइल. सो सॉइल इज द नेचर and properties of soil are dependent on the climate and weathering process. सो तिथे असलेली क्लायमॅटिक प्रोसेस, तिथे असलेली वेदरिंग प्रोसेस खूप मॅटर करते सॉइल ची प्रॉपर्टी ठरवण्यासाठी, सॉइलचं नेचर ठरवण्यासाठी. सो व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल सच ॲज
soil composition, grain size, determine the percolation of water and water holding capacity of the soil. सो पर्क्युलेशन काय होईल, किती होईल, किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती असेल त्या सॉइलची, किंवा त्या सॉइलची ग्रेन साईज किती असेल, त्याचं टेक्स्चर कसं असेल, त्याचं कंपोजिशन काय असेल. सो हे सगळं व्हेरिएबल असतं. सो दीज कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ pH, mineral composition, and topography determine the vegetation of an area. And vegetation in turn dictates of types of animals. सो काय होतं, व्हेजिटेशन काय आहे त्याच्यावरती, किंवा काय ग्रो होईल, हे डिपेंड असतं त्या सॉइलच्या कंपोजिशन वरती, त्याच्या पीएच वरती, त्याच्या टोपोग्राफीवरती. आणि ते व्हेजिटेशन नंतर ठरवतं की त्याच्यावरती कुठल्या टाईपचे ॲनिमल्स येतील. ओके, सो द अबायोटिक फॅक्टर्स दॅट डिटरमाइन द टाईप ऑफ हॅबिटॅट. अबायोटिक फॅक्टर वरती डिपेंड असतं तिथे कुठल्या टाईपचा हॅबिटॅट असेल. सो ऑल्सो शो considerable diurnal and seasonal variation, and the plants and animals must adapt to this change in order to survive and flourish in the habitat. आणि इथे असलेले प्लांट्स आणि अॅनिमल हे त्यांच्या अडॅप्टेशन वरून ठरवलं जातं की तिथे कुठल्या टाईपचं हॅबिटॅट तयार होईल. सो ड्युरिंग द कोर्स of their evolution, many species have evolved a relatively constant internal environment that permits all biochemical reactions and physiological function to proceed with optimum rate and allow the species to flourish. काय होतं, ज्यांच्यामध्ये इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट असतं तर ते ऑर्गॅनिझम जास्त सर्व्हाइव्ह करू शकतात. सो द ऑर्गॅनिझम ट्राय टू मेंटेन द कॉन्स्टन्सी ऑफ इट्स इंटरवल इन्व्हायरमेंट होमिओस्टॅसिस. सो जे ऑर्गॅनिझम मध्ये ज्यांना बॉडीचं टेम्परेचर, इंटरनल टेम्परेचर किंवा इंटरनल इन्व्हायरमेंट मेंटेन करता येतं, तर त्या कंडिशनला म्हटलं तर होमिओस्टॅसिस. सो डिस्पेट variation in the external environmental condition, to survive and flourish in many environment, organism must adapt to the changes in the environment for which there are following possibility. काय काय पॉसिबिलिटी दिलेल्या आहेत बघा. सो पहिली आहे रेग्युलेट. आता रेग्युलेट काय, सो रेग्युलेट मीन्स सम ऑर्गॅनिझम आर एबल टू मेंटेन होमिओस्टॅसिस. सो काय करतं रेग्युलेट म्हणजे काय, एबल टू मेंटेन होमिओस्टॅसिस. त्यांच्यामध्ये होमिओस्टॅसिस होतं by physiological and behavioral change which ensure constant body temperature. So constant osmotic concentration. सो त्यांच्यामध्ये बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असेल. सो ऑल बर्ड्स अँड मॅमल्स आर कॅपेबल ऑफ सच रेग्युलेशन, दॅट इज द थर्मोरेग्युलेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सो रेग्युलेट करणारे ऑर्गॅनिझम कसे असतात, ज्यांच्यामध्ये थर्मोरेग्युलेशन होतं, ऑस्मोरेग्युलेशन होतं. थर्मोरेग्युलेशन म्हणजे मेंटेनिंग ऑफ बॉडी टेम्परेचर, आणि ऑस्मोरेग्युलेशन मीन्स मेंटेनिंग ऑफ ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. सो त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं, त्या कॉन्सेप्टला म्हटलं होतं रेग्युलेट. सेकंड जे आहे दॅट इज द कन्फर्म. कन्फर्म मीन्स most of animals and plants cannot maintain the constant internal environment. That means the poikilotherms, they do not maintain their body temperature. So their body temperature change with an ambient temperature. सो जे बाहेर टेम्परेचर आहे तर त्याच्या अकॉर्डिंग त्याच्या बॉडीमध्ये चेंज होत राहील. सो इन aquatic animals, the osmotic concentration of the body fluid changes with that of the ambient water osmotic concentration. So these animals and plants are simply conformers. सो ज्यांना बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही, वॉटर कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करता येत नाही, सो त्यांना म्हटलं जातं कॉन्फॉर्मर्स. Okay, like a poikilothermic organism. So some species have evolved the ability to regulate within a limited range of environmental condition, so beyond which simply conformers. If the stressful environment is localized or only for short period of time, the organisms may migrate and suspended its activity. काय करतात तर जे काही ऑर्गॅनिझम असे असतात जे रेग्युलेटर्स आहेत. ओके, म्हणजे ते त्या बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकतात बट एक सर्टन पिरियड पर्यंत.
एक सर्टन रेंज पर्यंत. त्याच्यानंतर मात्र जर इन्व्हायरमेंटमध्ये जर व्हॅरिएशन जर झालं तर ते मात्र तिथून दुसरीकडे मायग्रेट करतात किंवा सस्पेंड ऍक्टिव्हिटी करतात. आता सस्पेंड काय किंवा मायग्रेट काय तर ते डिटेलमध्ये बघू. सो नेक्स्ट वन इज द मायग्रेट. मायग्रेट म्हणजे इकडून तिकडे जाणे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणे. सो द ऑर्गॅनिझम कॅन मूव्ह अवे टेम्पररली फॉर अ स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू अ मोर हॉस्पिटल एरिया अँड रिटर्न वेन स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर. म्हणजे जेव्हा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जेव्हा खूप जास्त उष्णता असते तर तेव्हा इथले काही बर्ड्स दुसरीकडे जातात आणि रशियन बर्ड्स असतील तर तिकडे जास्त थंडी पडली की ते आपल्याकडे येतात कारण आपल्याकडे थोडंसं वॉर्मर क्लायमेट असतं. आणि परत जेव्हा तिकडेचं जे इन्व्हायरमेंट आहे तर ते परत आज जसं अगोदर इन्व्हायरमेंट होतं तसं झालं की ते परत इकडून तिकडे जातात. म्हणजे ते काय असतं तर टेम्पररी मायग्रेशन असतं. फक्त स्ट्रेसफुल हॅबिटॅट जी आहे तर ती परत जेव्हा स्ट्रेसफुल पिरियड ओव्हर होईल तर तेव्हा ते परत तिकडे जातात. सो मेनी ॲनिमल्स पर्टिक्युलरली बर्ड्स ड्युरिंग विंटर अंडरटेक लॉंग डिस्टन्स मायग्रेशन टू मोर हॉस्पिटेबल एरिया. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द सस्पेंड. आता सस्पेंड म्हणजे काय? सो इन प्लांट्स सीड सर्व ॲज मीन्स to tide over period of stress. So they germinate to form new plants under favorable moisture and temperature condition. So they do so by reducing their metabolic activity and going into state of dormancy. So suspend म्हणजे काय तर जेवढा स्ट्रेसफुल पिरियड आहे तर तेवढा जाईपर्यंत आपल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या कमी करायच्या आणि डॉर्मन्सी फेजमध्ये राहायचं. पण हे झालं प्लांटच्या बाबतीत. ॲनिमलच्या बाबतीत मध्ये काय होतं? सो इन ॲनिमल्स द ऑर्गॅनिझम इफ अनेबल टू मायग्रेट मे गो इन टू हायबर्नेशन. सो असे काही ऑर्गॅनिझम आहेत ज्यांना जे ते एरिया सोडून दुसरीकडे मायग्रेट नाही करू शकत. मग अशा वेळेस ते ऑर्गॅनिझम विंटर सीझन मध्ये जाते हायबर्नेशन मध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल पोलार बियर. पोलार बियर थंडी खूप जास्त पडल्यामुळे बर्फाच्या आतमध्ये एक बीळ करून आतमध्ये जाऊन बसतात आणि बॉडी ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या बॉडी मेटाबॉलिझम जे आहे तर ते खूप कमी करून ठेवतात आणि पूर्ण विंटर सीझन जेव्हा जाईल तर ते परत त्यातून बाहेर येतात. सो सम स्नेल अँड फिश गो टू ऍस्टिवेशन टू अवॉइड समर हीट. आणि जेव्हा समर हीट असते तर त्याला ऍस्टिवेशन म्हटलं जातं. त्याला अवॉइड करण्यासाठी तिथे पण सस्पेंड होतात. जसं की फ्रॉग असेल, फिश असेल, स्नेल असेल. तर हे समर हीट अवॉइड करण्यासाठी सुद्धा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कमी करून ठेवतात, डॉर्मंट फेज मध्ये जाऊन ठेवतात. त्याला म्हटलं जातं ऍस्टिवेशन. हे लक्षात ठेवा की हायबरनेशन जे होतं तर ते विंटर सीझन मध्ये होतं आणि ऍस्टिवेशन जे होतं तर ते समर सीझन मध्ये होतं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती एक मार्कचा क्वेश्चन फिक्स बनेल. त्यानंतर पुढे जे आहे तर ते आहे अडॅप्टेशन. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी दॅट इज द अडॅप्टेशन. सो अडॅप्टेशन मीन्स व्हॉट? सो cope up with extreme variation in their environment. Some organisms respond through physiological adjustment while others do so behaviorally like migration. So these are their adaptation. Before we can say that adaptation is an attribute of the organism morphologically, physiologically and behaviorally that enables the organism to survive and reproduce in its habitat. म्हणजे थोडक्यात काय तर इन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग तिथे असलेलं जे काही सराउंडिंग इन्व्हायरमेंट आहे तर त्याच्या अकॉर्डिंग खूप साऱ्या जनरेशन मध्ये त्या ऑर्गॅनिझम मध्ये झालेला चेंज, मग तो मॉर्फॉलॉजिकली असू शकतो, फिजिओलॉजिकली असू शकतो किंवा बिहेवियरली असू शकतो. सो मेनी डेझर्ट प्लांट हॅव अ थिक क्युटिकल ऑन दिअर लीफ सरफेस अँड हॅव दिअर स्टोमॅटा इज डीप पिट टू मिनिमाइज लॉस ऑफ वॉटर थ्रू दी ट्रान्सपिरेशन. काय होतं, जेवढे काही डेझर्ट प्लांट आहे तर त्यांचं क्युटिकल जे बनलेलं आहे तर ते थिक बनलेलं आहे आणि त्यांचे स्टोमॅटा जे आहे तर ते खूप आतमध्ये आहे, जेणेकरून वॉटर लॉस जो आहे तर तो कमी होईल थ्रू दी ट्रान्सपिरेशन. What is meant by transpiration? Transpiration means loss of water in the form of vapors for cooling effect. कूलिंग इफेक्ट देण्यासाठी वॉटर लॉस केलं जातं वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये. ओके, सो दे ऑल्सो हॅव अ स्पेशल फोटोसिंथेटिक पाथवे दॅट इज द कॅम पाथवे नोन ॲज अ क्रॅसुलियन ऍसिड मेटाबॉलिझम.
सो फोटोसिंथेटिक एक स्पेशल टाईपचा फोटोसिंथेटिक पाथवे इथे केला जातो, त्याला म्हटलं तर कॅम्प पाथवे. सो ग्रॅझुलियन ऍसिड मेटाबॉलिझम, सो दॅट एनेबल्स देअर स्टोमॅटा टू रिमेन क्लोज ड्युरिंग डे टाइम. आणि अशा प्लांटमध्ये स्टोमॅटा जे असतात तर ते डे टाइमला क्लोज असतात, जेणेकरून ट्रान्सपिरेशनचा रेट कमी व्हावा. सो सम डेझर्ट प्लांट लाईक ओपोन्शिया, ओपोन्शियालाच आपण निवडुंग सुद्धा म्हणतो काही ठिकाणी, so have their leaves reduced, modified into spine, and the photosynthetic function is taken over by the flattened stem. त्याचं स्टेम लीफ सारखं असतं आणि लीफ जे असतात ते स्पाइन सारखे म्हणजे काट्यासारखे असतात. सो मॅमल्स फ्रॉम कोल्डर क्लायमेट जनरली हॅव शॉर्टर स्नॉट, इयर, टेल अँड लिम. असे जे मॅमल्स आहेत जे क्लायमॅटिक कंडिशन जिथे कोल्ड असेल तर त्याचे शॉर्टर स्नॉट्स असतात, इयर्स असतात, म्हणजे बॉडी एक्स्ट्रीमिटीज ज्या असतात, म्हणजे इयर असेल किंवा टेल असेल, लिम असेल, तर या थोड्याशा शॉर्टर होऊन जातात टू मिनिमाइज द लॉस ऑफ बॉडी हीट. कशासाठी? तर बॉडी हीट मिनिमाइज करण्यासाठी. आणि यालाच म्हटलं जातं ॲलन्स रूल. हा काय आहे? ॲलन्स रूल. जसं तुम्ही अर्थ पासून, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही अर्थ आहे, हे इक्वेटर आहे, तर त्या इक्वेटर पासून जसं जसं पोलार रिजनकडे जात जाल, बॉडी एक्स्ट्रीमिटीज जी आहे तर ती शॉर्ट होत जाते, आणि यालाच म्हटलं जातं ॲलन्स रूल. आणि ह्या बॉडी एक्स्ट्रीमिटीज कशासाठी शॉर्ट होत जातात? त्याचं रिझन आहे मिनिमाइज द लॉस ऑफ हीट. ओके, बॉडी हीट लॉस करण्याला मिनिमाइज करायचं. सो इन द पोलार सीज, aquatic mammals like seal have a thick layer of fat. यांच्यामध्ये थिक लेअर ऑफ फॅट असतं, कारण फॅट जे आहे तर ते काय करतं तर हीट लॉस होण्यापासून अवॉइड करतं. त्यालाच म्हटलं जातं बुल्बर बिलो देअर स्किन ऍक्टिंग ॲज अ इन्सुलेटर. काय काम करतं? इन्सुलेटर म्हणून काम करतं टू रिड्यूस लॉस ऑफ बॉडी हीट. सो जे काही पोलार सीज वगैरे असतात तर तिथे ते ऑर्गॅनिझम असतात ज्यांच्या बॉडीमध्ये फॅट असेल. So some organism shows behavioral response to cope with variation in their environment. So desert lizard manage to keep their body temperature fairly constant by behavioral adaptation. So desert lizard जे आहे तर ते त्यांच्या बॉडीमधलं टेम्परेचर मेंटेन करून ठेवू शकतात, हे बिहेवियरल अडॅप्टेशन आहे. सो दे bask in the sun and absorb heat when body temperature drop below the comfort zone. हे काय करतात तर सन कडून हीट ऍब्सॉर्ब करून ठेवतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, बट मूव्ह इन टू शेड वेन द अँपियंट टेम्परेचर स्टार्ट इन्क्रीजिंग. आणि जेव्हा गरजेपेक्षा जास्त टेम्परेचर वाढायला लागेल ते परत सावलीमध्ये जाऊन बसतात. सो सम स्पेसिस बरो इन टू द सँड टू हाईड द एस्केप फ्रॉम द हीट. आणि काही ऑर्गॅनिझम असे असतात जे हीट पासून वाचण्यासाठी अशा सावलीमध्ये किंवा काही सँडमध्ये बीड करून त्यामध्ये राहतात आणि स्वतःची बॉडी झाकून ठेवतात, जेणेकरून हीटचा जो काही इम्पॅक्ट येतो तो त्यांच्यावरती जास्त होणार नाही. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द पॉप्युलेशन. ओके, पॉप्युलेशन दॅट मीन्स द जनसंख्या किंवा लोकसंख्या. सो इन नेचर वी रिअरली फाइंड आयसोलेटेड सिंगल इंडिव्हिज्युअल्स. दे लाईव्ह इन ग्रुप्स इन अ वेल डिफाइंड जिओग्राफिकल एरिया, शेअर ऑर कम्पीट for similar resources, potentially interbreed and thus from the population. काय केलं जातं? पॉप्युलेशन मीन्स एका जिओग्राफिकल एरियामध्ये राहणारे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सो त्यांना एकत्रितपणे म्हटलं जातं पॉप्युलेशन. सो ऑल्दो इट इज अ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम दॅट हॅज टू कोप विथ चेंज इन इट्स एन्व्हायरमेंट. सो इट इज at the population level that natural selection operate to evolve the desired trait. So that काय करायचं तर त्यांच्या पॉप्युलेशनमुळे नॅचरल सिलेक्शन होतं आणि नॅचरल सिलेक्शनमुळे डिझायर स्टेट पुढे इव्हॉल्व्ह होत असतात. सो पॉप्युलेशन इकॉलॉजी इज देअरफोर an important area of ecology because it's link ecology to population, dynamic, genetics and evolution. सो पॉप्युलेशन इकॉलॉजी काय तर एक इम्पॉर्टंट एरिया आहे इकॉलॉजीचा, ज्याच्यामध्ये लिंक केलं जातं इकॉलॉजीला पॉप्युलेशन डायनॅमिक्स बरोबर, म्हणजे बदलत्या जनसंख्येबरोबर, जेनेटिक्स बरोबर आणि इव्होल्युशन बरोबर. सो अ पॉप्युलेशन हॅज सर्टन ॲट्रिब्यूट ऑफ इट्स ओन विच आर डिफरंट
from those of an individuals. So basic physical characteristics of population are its size and density. सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे पॉप्युलेशन स्टडी करत असताना, दॅट इज द साईज अँड डेन्सिटी. सो साईज स्पीक फॉर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन अ पॉप्युलेशन, व्हाईल डेन्सिटी टेल अस नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेझेंट पर युनिट स्पेस. काय तर साईज जे आहे तर ते नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल सांगतं, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आणि दुसरं डेन्सिटी काय सांगते, इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट पर युनिट स्पेस, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट पर युनिट स्पेस. ओके, म्हणजे त्या एका एरियामध्ये किती लोक राहतात. सो बिसाइड साइज अँड डेन्सिटी द अदर कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लूड नॅटॅलिटी, मोर्टॅलिटी, इमायग्रेशन, एज पिरामिड, एक्सपांडिंग पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म अँड बायोटिक पोटेन्शियल. सो याच्याबरोबरच अजून काय, नॅटॅलिटी आहे, बर्थ रेट, देन मोर्टॅलिटी दॅट मीन्स द डेथ रेट, इमिग्रेशन प्लस इमिग्रेशन जर झालं, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन बरोबर, दॅट इज द मायग्रेशन. म्हणजे इमिग्रेशन म्हणजे इथून निघाले, इमायग्रेशन म्हणजे इकडे आले. ओके, देन एज पिरामिड, प्री रिप्रोडक्टिव्ह किती आहे, रिप्रोडक्टिव्ह किती आहे, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह किती आहे. सो याला म्हटलं तर एज पिरामिड. देन एक्सपांडिंग पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म्स अँड देन बायोटिक पोटेन्शियल. सो an individual has birth and death, but a population has birth rate and death rate. ओके, एका इंडिव्हिज्युअलचं जर म्हटलं तर बर्थ अँड डेथ म्हणू शकतो, मात्र पूर्ण पॉप्युलेशनचं जर म्हटलं तर बर्थ रेट आणि डेथ रेट काढावं लागतं. ओके, सो नॅटॅलिटी, फर्स्ट वन इज द नॅटॅलिटी. सो नॅटॅलिटी इज द बर्थ रेट ऑफ पॉप्युलेशन. सो इट हॅज ग्रेटेस्ट इन्फ्लुएन्स ऑन अ पॉप्युलेशन्स ग्रोथ. ओके, कारण बर्थ रेट जास्त असेल तर पॉप्युलेशन, त्याला ग्रोईंग पॉप्युलेशन म्हटलं जातं. सो नॅटॅलिटी इज अ क्रूड बर्थ रेट और स्पेसिफिक बर्थ रेट. दोन टाईपचे बर्थ रेट असू शकतात नॅटॅलिटीमध्ये, क्रूड बर्थ रेट असू शकतो किंवा स्पेसिफिक बर्थ रेट असू शकतो. आता क्रूड म्हणजे काय बघा, क्रूड बर्थ रेट इज यूज वेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज. क्रूड बर्थ रेटचा मिनिंग काय होतो, कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज, नंबर ऑफ बर्थ पर 1000 पॉप्युलेशन पर इयर. म्हणजे 1000 पॉप्युलेशन मध्ये किती बर्थ झाल्या प्रत्येक वर्षी. सो त्याला म्हटलं तर क्रूड बर्थ रेट. Whereas specific birth rate is used relative to specific criteria such as age. If in a pond there were 200 carp fish last year, through reproduction 800 new fish are added. So taking a current population is 1000. So we calculate the birth rate as 800 divided by 200 is equal to 4 offspring per carp per year. ओके, सो असा काढला जातो हा स्पेसिफिक बर्थ रेट, म्हणजे एका इंडिव्हिज्युअल पासून किती इंडिव्हिज्युअल तयार झाले. ओके, तर ते काढलं जाते. देन त्याच्यामध्ये परत आहे ऍब्सोल्यूट नेटॅलिटी. ऍब्सोल्यूट नेटॅलिटी म्हणजे कुठलंही कॉम्पिटिशन नसताना, बघा, द नंबर ऑफ बर्थ अंडर आयडियल कंडिशन विथ नो कॉम्पिटिशन. सो अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच एज फूड अँड वॉटर. मात्र ऍब्सोल्यूट नेटॅलिटी नेचरमध्ये मिळत नाही, कारण इथे कॉम्पिटिशन मध्ये जगावं लागतं. सो रिअलाइज नेटॅलिटी दॅट मीन्स द नंबर ऑफ बर्थ वेन इन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले. आणि म्हणून जनरली ऍब्सोल्यूट नेटॅलिटी ही जास्त असते ऍज कम्पेअर टू रिअलिस्टिक नेटॅलिटी. आणि हे जे रिलेशन आहे तर हे नक्की लक्षात ठेवा, त्याचा तुम्हाला पेपरमध्ये एक आन्सर लिहिताना खूप फायदा होईल. देन नेक्स्ट आहे दॅट इज द, सो इट मस्ट बी रिमेंबर दॅट ऍब्सोल्यूट नेटॅलिटी विल बी ऑलवेज मोर दॅन रिअलिस्टिक नेटॅलिटी. जे मी तुम्हाला सांगितलं तर तेच आहे. देन मोर्टॅलिटी, सेकंड जी टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द मोर्टॅलिटी. मोर्टॅलिटी मीन्स डेथ रेट ऑफ पॉप्युलेशन. सो मोर्टॅलिटी डेथ और mortality rate or death rate is a measure of the number of death, so in general or due to the specific cause in a particular population in proportion of the size of that population per unit time. So mortality rate is typically expressed in death per 1000 individual per year. So thus a mortality rate of 9.5 out of 1000
in the population of 1000 will means 1.5 death per year in that entire population or 0.95% out of the total. सो याच्यामध्ये पण दोन टाईप आहेत. काय आहे तर पहिला आहे ऍब्सोल्यूट मोर्टॅलिटी, दुसरा आहे रिअलाइज मोर्टॅलिटी. ऍब्सोल्यूट मोर्टॅलिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ डेथ अंडर आयडियल कंडिशन, नो कॉम्पिटिशन, अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच एज फूड अँड वॉटर. म्हणजे काय तर थोडक्यात काय तर असा ऑर्गॅनिझम जो पूर्ण त्याचं लाईफ जगलाय आणि म्हातारा झाल्यानंतर मेलाय. पण आपल्याला माहितीये डेथचं फक्त एज हे एकमेव रिझन नसतं. ऍक्सिडेंटल डेथ असू शकते, काही डिसीज झाल्यानंतर डेथ असू शकते. सो वेगवेगळ्या प्रकारची डेथ असते. सो त्याला म्हटलं तर कॉम्पिटिशन. म्हणून ऍब्सोल्यूट मोर्टॅलिटी ही कमी असते, रिअलाइज मोर्टॅलिटी जास्त असते. द रिअलाइज मोर्टॅलिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ डेथ व्हेन इन्व्हायरमेंटल प्रेशर कम टू प्ले. इन्व्हायरमेंटल प्रेशर तिथे असेल. सो इट मस्ट बी रिमेंबर दॅट ऍब्सोल्यूट मोर्टॅलिटी विल बी ऑलवेज लेस दॅन रिअलाइज मोर्टॅलिटी. ऍब्सोल्यूट मोर्टॅलिटी काय असते? ऍब्सोल्यूट मोर्टॅलिटी जी असते तर ती कमी असते ऍज कम्पेअर टू रिअलाइज मोर्टॅलिटी. हे पण लक्षात ठेवा. Okay, next one is the sex ratio. So the sex ratio of the population affect that it's reciprocally affected by birth, death, immigration and immigration rates. So it is measured as the ratio of the number of individuals of one sex to that of other sex. So the males and female in a ratio of 1:1 is generally most common evolutionary stable strategy. सेक्स रेशो म्हणजे काय तर 1000 पुरुषांच्या मागे किती स्त्रिया आहेत आणि हे मात्र अफेक्ट होतं बर्थ रेट, डेथ रेट, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन रेटमुळे. जनरली 1:1 हा जो मेल आणि फिमेलचा जो रेशो आहे तर याला म्हटलं जातं इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी, दॅट इज द ESS. ओके, इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. देन नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द एज डिस्ट्रीब्युशन. ओके, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द एज डिस्ट्रीब्युशन or age pyramid. So a population is composed of individuals of a different age if a age distribution percent individual of given age or age group. So it's plotted on the population. The resulting structure is called as age pyramid. आणि वेगवेगळे एज पिरामिड बनवले असतात. त्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. सो फॉर द पर्पज ऑफ सिम्प्लिसिटी द एंटायर पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 3 एज ग्रुप. 3 एज ग्रुप मध्ये टाकले. पहिला जो आहे तर तो प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, ज्याच्यामध्ये एज 0 to 14 इयर पर्यंत टाकलं जातं. सेकंड जे आहे तर ते रिप्रोडक्टिव्ह एज, दॅट इज द एज 15 to 44 इयर्स. अँड पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज, दॅट इज द एज ऑफ 45 to प्लस. ओके, 85 प्लस पर्यंत. सो काय केलं जातं मग या पिरामिड मध्ये? सो द साइज ऑफ पॉप्युलेशन इट कॅन सपोर्ट टेल अस लॉट अबाउट स्टेटस इन द हॅबिटॅट. द पॉप्युलेशन साइज इन नॅचरल हॅबिटॅट कुड बी ॲज लो ॲज लेस दॅन 10. Okay, Siberian cranes in bird sanctuary or go into millions. Then Chlamydomonas in a pond. So काय होतं तर याच्यामुळे आपल्याला हॅबिटॅट वरती सुद्धा खूप जास्त डिपेंड आहे पॉप्युलेशनच्या साईज हॅबिटॅट वरती सुद्धा डिपेंड आहे. ओके, सो पॉप्युलेशन साईज मोर टेक्निकली कॉल्ड पॉप्युलेशन डेन्सिटी. आणि पॉप्युलेशन साईजलाच टेक्निकली काय म्हटलं जातं? पॉप्युलेशन डेन्सिटी. सो डिझिग्नेटेड as n. Population density ला n designate करतात. So need not necessarily be measured in number only, although total number of generally the most appropriate measure of population density. So it is in some areas either meaningless or difficult to determine. काही ठिकाणी मात्र आपण पॉप्युलेशन डायरेक्टली मेजर नाही करू शकत. ते मिनिंगलेस पण असू शकतं किंवा डिफिकल्ट असू शकतो. सो in an area, if there are million of termites and but only a few animals which feed on them, so stating that the population density of this predator is low will be misleading. म्हणजे जिथे एखाद्या अॅनिमलचा नंबर कमी असेल आणि अँटचा नंबर जास्त असेल
तर मात्र आपण असं म्हणू शकत नाही की तिथे प्रेडेटरचा नंबर कमी आहे. ओके, हे मिसलिडिंग होईल. सो इन सच केसेस द बायोमास इज अ मोर मिनिंगफुल मेजर ऑफ द पॉप्युलेशन साईज. आणि त्यामुळे आपण पॉप्युलेशन साईज पेक्षा बायोमास काउंट करतो. सो टोटल नंबर ऑफ अगेन नॉट अन इझिली अडॉप्टेबल मेजर. आणि आपण सगळ्यांचा टोटल नंबर नाही काढू शकत. सो इफ अ पॉप्युलेशन इज यूज अँड काउंटिंग इज इम्पॉसिबल ऑर व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. कारण जे काही पॉप्युलेशन काउंटिंग जे आहे तर ते खूप जास्त आहे, काउंटिंग करायला इम्पॉसिबल आहे आणि खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. सो समथिंग फॉर सर्टन इकॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स there is no need to know about population densities. So relative densities serve the purpose equally well. For instance, the number of birds insect caught per trap is good enough measure of their total population density. So we are mostly oblique to estimate population size indirectly. So without actually counting them to seeing them. The tiger sensex in our national park and tiger reserve forest is often based on pug makers and fecal pellets. So generally काय होतं तर टायगर जे आहे तर त्याला समोर ठेवून तर आपण काउंट नाही करू शकत. सो त्यांचे जे काही मार्क असतात, पग मार्क असतात, ज्याला आपण पायाचे ठसे म्हणतो, किंवा फिकल मॅटर जे असतात तर त्याच्यावरून ओळखलं जातं की तिथे किती टायगर्स असतील. देन बघा आपल्याला इथे पॉप्युलेशन ग्रोथचे काही हे दिलेलं आहे, चार्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 प्रकारचं पॉप्युलेशन आहे. इथे आहे प्री रिप्रोडक्टिव्ह, इथे आहे रिप्रोडक्टिव्ह आणि इथे आहे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. तर जस्ट हे स्टडी करण्याच्या अगोदर पॉप्युलेशन ग्रोथ काय तर ते बघू. सो द साइज ऑफ पॉप्युलेशन ऑफ एनी स्पेसिस इज डायनेमिक पॅरामीटर. इट कीप चेंजिंग with time depending on various factors including food, predation, pressure and adverse weather. जे काही ग्रोईंग पॉप्युलेशन असेल, डिक्लाइन पॉप्युलेशन असेल, हे डिपेंड करतं खूप साऱ्या पॅरामीटरवरती आणि ते चेंजेबल पॅरामीटर असतात. सो इन फॅक्ट these changes in population density that give us some idea whether it is flourishing and decline. ते वाढणार आहे की कमी होणार आहे हे याच्यावर ठरतं. बघा इथे दिलेलं आहे, आता इथे जो एज दिलेला आहे बघा, तर हे जे एज असतं खाली दिलेलं, तर हे दिलेलं आहे प्री रिप्रोडक्टिव्ह एज. हा जो पार्ट दिलेला आहे, हा जो पार्ट आहे तर हा प्री रिप्रोडक्टिव्ह एज आहे. हा जो पार्ट आहे तर तो रिप्रोडक्टिव्ह एज आहे आणि हा जो पार्ट आहे तर तो पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज आहे. ओके, तर बघा आता इथे काय झालंय, हा मोठा एरिया आहे, हा छोटा आहे आणि हा छोटा आहे. याचा अर्थ नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट 10 इयर मध्ये काय होईल तर हा पार्ट इथे येईल. आता हा पार्ट इथे आला, प्री रिप्रोडक्टिव्ह इकडे आला, म्हणजे आता हा नंबर वाढेल आणि हा वाढला म्हणजे खालचा परत आणखी वाढेल. म्हणजे हे काय झालं, हे ग्रोईंग पॉप्युलेशन झालं, रॅपिड ग्रोथ. ओके, जर इथे जर बघितलं तर इथे बघा, हा प्री रिप्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह जो आहे तर तो थोडासा इन्क्रीज आहे फक्त. त्याच्यामुळे इथे ग्रोथ आहे, मात्र ग्रोथ कशी आहे, स्लो ग्रोथ. इथे जर एक्झाम्पल म्हटलं तर केनिया, नायजेरिया यांची ग्रोथ जी आहे तर ते रॅपिड होत आहे. युनायटेड स्टेट, ऑस्ट्रेलिया जी आहे डेव्हलप कंट्री, तर त्यांच्यामध्ये ग्रोथ होते मात्र स्लो ग्रोथ होते. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर इथे रिप्रोडक्टिव्ह आणि प्री रिप्रोडक्टिव्ह दोन्हीचा पण जवळपास सेम आहे आणि म्हणून याला म्हटलं तर झिरो ग्रोथ. दोन्ही पण काय तर सारखेच आहे आणि म्हणून याला म्हटलं तर झिरो ग्रोथ, जे की डेन्मार्क आणि इटलीमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं इथे तर इथे रिप्रोडक्टिव्ह जे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह जे आहे त्यांचा नंबर जास्त आहे, रिप्रोडक्टिव्हचा नंबर कमी आहे आणि प्री रिप्रोडक्टिव्हचा त्याच्याही पेक्षा कमी आहे. याचा अर्थ यांची ग्रोथ होणारच नाही, यांची उलट नंबर कमी होईल. सो याला म्हटलं तर निगेटिव्ह ग्रोथ. एक्झाम्पल जे आहे तर ते आहेत जर्मनी, हंगरी, तर या टाईपने. सो असे 4 टाईपचे पिरॅमिड दिलेले आहेत, रॅपिड ग्रोथ, स्लो ग्रोथ, झिरो ग्रोथ आणि निगेटिव्ह ग्रोथ. तुम्हाला हे ओळखायचं आहे, तुम्हाला जो काही पॅरामीटर दिलेला असेल, जो काही पिरॅमिड दिलेला असेल तर त्याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह, रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. जर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह जास्त असेल, प्री रिप्रोडक्टिव्ह कमी असेल तर समजून घ्यायचं ते निगेटिव्ह ग्रोथ आहे. जर प्री रिप्रोडक्टिव्ह जास्त असेल आणि बाकीचे रिप्रोडक्टिव्ह, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह कमी असेल तर त्याला म्हणायचं ग्रोईंग ग्रोथ किंवा रॅपिड ग्रोथ असेल, स्लो ग्रोथ असेल, झिरो. आणि जर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह आणि प्री रिप्रोडक्टिव्ह जर सेम असेल तर त्याला म्हणायचं झिरो ग्रोथ.
ओके, तर हे ग्रोथ पिरामिड आहेत, त्याच्यावरून आपण ग्रोथ रेट काढू शकतो. सो डेन्सिटी ऑफ अ पॉप्युलेशन इन अ हॅबिटॅट ड्युरिंग अ गिवन पिरियड so fluctuates due to the change in four basic processes. New birth, immigration contribute to an increase the population density, death and immigration lead to the decrease the population. म्हणजे काय, तर न्यू बर्थ म्हणजे नवीन जन्माला आले, किंवा इमिग्रेशन म्हणजे काय, तर बाहेरून इथे राहायला आलेत. सो या दोन्हीमुळे काय होईल, तर पॉप्युलेशन वाढेल. डेथ म्हणजे इथून बाहेर गेलेत, आणि तेच इमायग्रेशन म्हणजे दुसरीकडे राहायला गेलेत, म्हणजे इथे पॉप्युलेशन परत कमी होणार. तो थोडक्यात काय सांगायचं, तर जे काही नवीन बर्थ असेल किंवा इमायग्रेशन असेल, तर यांच्यामुळे जे काही पॉप्युलेशन आहे तर ते वाढतं, आणि डेथ किंवा इमायग्रेशन यांच्यामुळे पॉप्युलेशन कमी होतं. So immigration, that is I, is the number of individual of some species that have come into the habitat from elsewhere during the time period under the consideration. So ज्या पिरियड मध्ये ते बाहेरून दुसऱ्या इन्व्हायरमेंट मधून दुसऱ्या ठिकाणावरून ते या हॅबिटॅट मध्ये आले. आणि इमायग्रेशन मीन्स द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द पॉप्युलेशन हु लेफ्ट द हॅबिटॅट ड्युरिंग द टाइम पिरियड. सो त्यांनी काय केलं, इमायग्रेशन म्हणजे काय, इथले काही इंडिव्हिज्युअल दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेत. So, if n is the population density at time t, then its density at time t plus 1 can be calculated as. So, generally काय केलं जातं, तर पॉप्युलेशन डेन्सिटी टाइम मध्ये कशी काढली जाते. सो n t plus 1 is equal to nt plus b plus I minus d plus e. b means birth rate, I means immigration, मायनस डी मीन्स डेथ रेट प्लस इमिग्रेशन. ओके, आणि याच्यावरून आपण जी काही डेन्सिटी आहे तर ती काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला जे आहे तर ते आपण इथे थांबूया. ग्रोथ मॉडेल्स जे आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा, मी तिथे तुम्हाला नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्राईब मला आणखीन जोश देतं की अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.